आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये नैसर्गिक अनुदान घोटाळ्यात तलाठी आणि ग्रामसेवकांनी मिळून 25 कोटींचा घोटाळा केला होता। या घोटाळा प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये 28 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यापूर्वी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना आर्थिक गुन्हा शाखेने अटक केली आहे। त्यामध्ये सुशील कुमार जाधव, शिवाजी ढालके, साहेबराव तुपे, मनोज उघडे, कल्याण सिंग बमनावत, रामेश्वर बारहाते, बाळू सानप, केशव कचलकलवाड यांचा समावेश आहे। आज 9वा आरोपी किरण रवींद्र जाधव, वय 36 वर्ष, व्यवसाय तलाठी, सजा, पानेगाव तहसील अंबड यांना अटक करण्यात आली आहे। रवींद्र जाधव यांच्याकडे काटखेडा, दूधपुरी, पानेगाव, गोंदी हे तलाठी सज्ज होते। त्यांनी एकूण 26,25,304 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आर्थिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे। निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त 3,950 रुपयांमध्ये। अंबड पोलीस स्टेशन येथे जिल्हाधिकारी महोदयांनी गठीत केलेल्या चौकशी समितीच्या चौकशी अहवालानंतर नैसर्गिक आपत्ती अनुदान अपहारासंदर्भाने जो गुन्हा दाखल झालेला आहे, सदर गुन्ह्यामध्ये 24,90,00,000 रुपयाचा अपहारासंदर्भाने भारतीय न्याय संहिता कलम 316 आणि इतर कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये एकूण 28 आरोपी आहेत। सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने 8 आरोपी अटक केलेले होते आणि आज रोजी तलाठी नामे किरण जाधव हे संभाजीनगर या ठिकाणी मिळून आलेले, त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। आत्ता पावे तो सदर गुन्ह्यात एकूण 9 आरोपींना अटक केलेली आहे। सदर आरोपीला उद्या 1 रोजी मान्य न्यायालयात हजर करून जास्तीत जास्त पोलीस कस्टडी रिमांडची मागणी करणार आहे। गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये, नंदापूर माळाची गणपतीजवळ, जालना। यापूर्वीच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com या वेबसाईटवर जा किंवा EDTV जालना या यूट्यूबला सबस्क्राईब करा। EDTV न्यूज जालना।